नमस्कार, मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण उस्मानाबाद बार कौन्सिल विधिज्ञ मंडळ या वकिलाच्या समूहात आलेलो आहे। हा समूह न्याय देवतेचा समूह आहे आणि अन्याय करणाऱ्या माणसांच्या विरोधामध्ये लढणारा हा समूह म्हणजे न्याय मिळणारा। ज्या न्यायालयाकडे पूर्ण जग एक न्याय देवता पाहतंय, न्याय देवता आहे म्हणून पाहतंय, त्या कक्षेमध्ये आपण आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की एक विशेष मुलाखत मी दिनांक 15/7/2024 रोजी आदरणीय ॲडव्होकेट श्यामप्रसाद रीतापुरे साहेब यांची मुलाखत मी 15 तारखेला घेतली होती आणि ही मुलाखत घेत असताना न्यायालयाच्या परिसरामध्ये हे शूटिंग झाली होती। हे पत्रकारांचे अधिकार आहेत स्वतंत्र, ते कुठल्याही गुन्हेगाराच्या विरोधातली बातमी समाजापर्यंत प्रसारित करत असतात। सत्य आणण्याचं काम म्हणजे पत्रकार दुवा असतो दोन व्यक्तीमधला। सत्य आणि असत्य पडताळण्याचं काम न्यायदेवतेकडे असतं। मी न्यायदेवतेच्या पुढं हे प्रश्न मांडले होते आणि मांडणारे रीतापुरे साहेब यांनी ती मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीच्या अनुषंगाने त्यांच्यात एक बैठक झाली आणि वकील संघटनेने हा एक आक्षेप नोंदवला की न्यायालयाच्या परिसरामध्ये असो किंवा एखाद्या सदस्यानं एखादी मुलाखत देणे असो, ते आक्षेप नोंदवला। तो आक्षेप काय आहे आणि नेमकं रीतापुरे साहेब काय म्हणतात ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया, कारण त्यांनी मुलाखत दिली होती। त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं ऐकवण्यासाठी मला पुन्हा अजून बोलवलं मुलाखतीसाठी आणि ते त्यांची मुलाखत मी या ठिकाणी घेत आहे। पहिला आक्षेप घेतला होता रवींद्र कदम साहेब यांनी आक्षेप घेतला। ते माजी विधिज्ञ मंडळाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्या आक्षेपाच्या माध्यमातून पूर्ण वकील संघटनेमध्ये त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने ते पडताळणी करून आज समाजापुढे मुद्दे मांडणार आहेत। काय मुद्दे मांडणार आहेत, कसे मुद्दे मांडणार आहेत, काय चर्चा झाली ते आपण ऐकूया माननीय रीतापुरे साहेबांकडून। मी रीतापुरे साहेबांना विचारतो, बोला रीतापुरे साहेब, काय नेमकं झालं आणि काही दिवसापूर्वी माझी मुलाखत आपल्या चॅनल मार्फत प्रकाशित झाली होती। त्या मुलाखतीचा माझा काही जो उद्देश होता तो व्यावसायिक नव्हता किंवा म्हणजे व्यावसायिक जाहिरात करण्याचा कुठलाही म्हणजे ही नव्हता, माझा उद्देश नव्हता आणि म्हणजे वकिली व्यवसायाविषयी कुठलाही अवमान वगैरे करण्याचा माझाही काही उद्देश नव्हता। आणि कर्नाटक मधली काय जी प्रोसिजर आहे म्हणजे ॲक्सिडेंट क्लेम मधली, त्याचे डिटेल्स काय मला उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्याबद्दल जर कुणाची काय भावना वगैरे काय दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। तर हे ॲडव्होकेट रीतापुरे आहेत। नेमकं काय झालंय हे त्यांनी क्लिअर सांगितलेलं नाही। सर, नेमकं तुमच्या वकील संघटनेच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने आक्षेप घेतला होता हे रवींद्र कदम साहेब। सर्वप्रथम आमच्या विधिज्ञ मंडळाचे सन्माननीय सदस्य एस रीतापुरे साहेब यांनी मुलाखतीमध्ये जे काही गोष्टी सांगितल्या होत्या ना, आता जे काही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळं त्यांच्यावरती विधिज्ञ मंडळाचे कोणतेही आक्षेप नाहीत। काही गोष्टी गैरसमजाच्या आणि माहितीच्या असू शकतात। सर्वप्रथम खडतर प्रवास ह्या चॅनलचं मी अभिनंदन करतो की सर्व लोकांनी म्हणजे मीडियातले असतील, एक दुर्लक्षित मुद्दा आहे ज्याला त्यांनी उचललेला आहे की मोटार ॲक्सिडेंट क्लेममध्ये जो समाजातला सगळ्यात मोठा वंचित घटक आहे, ज्यांच्या कुटुंबातला कर्ता एखाद्या विधवेचा पती वारलेला असतो, अशा केसेसच्या संदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये काय चाललंय। आता प्रभाकरजी, महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना सुरू आहे। माझा एक मूलभूत तुमच्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे, ज्या महिलांचे पती वारतात त्या विधवा होतात, न्यायालयामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दावा दाखल करायला येतात त्यांच्याकडनं स्टॅम्प ड्युटी घेतली जाते, त्याचा दर 1% आहे।
सर्वसाधारणपणे 15,000 रुपये अशी स्टॅम्प ड्युटी घेतली जाते. फक्त कल्पना करा, जिचा पती अपघातात वारलाय त्याची अंत्यविधी केल्यानंतर तिचं काय करायचं तिच्या डोक्यात हजार प्रश्न असताना आपलं सरकार तिच्याकडून स्टॅम्प ड्युटी घेते आणि दुसरीकडून ते महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला देण्याची योजना आणता. ती योजना वाईट नाहीये, बिलकुल द्या. ज्या आर्थिक दुर्बल घटकातल्या महिला आहेत त्यांना मदत सरकार म्हणून मायबाप सरकारनं केलीच पाहिजे. परंतु ह्या ज्या विधवा महिला आहेत ज्यांचे पती वारले आहेत त्यांच्यावरती अन्याय नाही का याचा विचार करावा. आता हे मी बोलत असताना प्रभाकरजी, आपल्याला जवळच असणाऱ्या कर्नाटक राज्यामध्ये अपघातामधल्या अशा विधवा महिलाकडून कसलीही कोर्ट फीस घेतली जात नाही. क्रमांक 1, अपील जिल्हा न्यायालयाचा अपील उच्च न्यायालयामध्ये करत असताना त्याच्या डबल कोर्ट फीस आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे दुपटीनं. कर्नाटक प्रांतामध्ये तिथं अपिलाला सुद्धा कोर्ट फीस नाही आहे. ह्या 2 गोष्टी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या न्यायप्रणाली. महाराष्ट्रामध्ये हे का मागणी करत नाहीत की बाबा देशाचा जो कायदा आहे तो पूर्ण देशातल्या राज्यासाठी आहे. करेक्ट. कायदा केंद्राचा एकदा ठरला गेला विधिमंडळामध्ये संसदेमध्ये तर पूर्ण देश त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे कर्तव्य आहे तुमचं आणि अधिकार आहे. आणि नाही ऐकलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होण्याचं शक्यता नाकारता येत नाही. ऐका, मग पूर्ण राज्यामध्ये हे कायदे वेगळे वेगळे असं का होते? हा नाही, मोटार ऍक्सिडेंट क्लेम हा देशात एक आहे, पण स्टॅम्प ड्युटी ऍक्ट जो आहे तो प्रत्येक राज्याचा वेगळा. स्टॅम्प ड्युटी ऍक्ट जो आहे तो बदल करून महाराष्ट्र राज्याचा कर्नाटकच्या धर्तीवर कर्नाटकाला जी पद्धत आहे तीच महाराष्ट्राला मिळाली पाहिजे असं विधिमंडळाला तुम्ही महाराष्ट्राच्या का बोलताय? करेक्ट. ह्याच्या संदर्भात मी स्पष्टीकरण देतो की मी आता ॲडव्होकेट जोशी साहेब आमच्या विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचे. त्याच्यापूर्वी मी होतो, माझ्या अगोदर बोधले साहेब होते, मुंडे साहेब होते, त्याच्या अगोदर बोधले साहेब होते. प्रत्येक अध्यक्षाच्या कालखंडामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये क्लेमच्या संदर्भातल्या ज्या ज्या त्रुटी आहेत त्याचा रीतसर ऑन पेपरवरती आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय लॉ मिनिस्टर, माननीय उपमुख्यमंत्री आणि एक आपल्याकडं अथॉरिटी असते लॉ अथॉरिटी, ज्याला मालसा म्हणलं जातं, कर्नाटकमध्ये कालसा म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये हे सगळे प्रकरणं लोक अदालतमध्ये ठेवण्याच्या पावर्स असतात. तर त्या सगळ्यांच्याकडं या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे. मेहरबान शासनानं ह्याची कसल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाहीये. म्हणजे वकिलांचा व्यक्तिगत हेतू त्याच्यामध्ये नव्हता. महत्वाचा मुद्दा की मागच्या मुलाखतीमध्ये मी तुमच्या तोंडून आणि अजून मला वाटते विश्वजित विजयकुमार शिंदेची वडील विजयकुमार शिंदे साहेब सिनियर आहे, यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस मी मुलाखती घेतल्या त्यावेळेस वकिलाचे तुकडे करून टाकले. सोलापूरमध्ये घटना घडली, या वकिलावर असे मोठे प्राणघातक हल्ले होत असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार कायदा बनवत नाही. ऐका, महाराष्ट्र सरकार जरी कायदा बनवला तर त्याची अंमलबजावणी तेवढ्या कडक स्वरूपाची होत नाही. मग मला हे म्हणायचं की विजापूरच्या न्यायालयामध्ये ज्या केसेस चालवल्या जाते तर उस्मानाबादच्या असू द्या, लातूरच्या असू द्या, वकील तिथं जाऊन केस करायची अगर ती लढायची क्षमता बाळगतात. तर माझं प्रांजळ मत माझ्या मुलाखतीमध्ये हेच होतं की माझ्या लातूरच्या, मराठवाड्यातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या वकिलाला विजापूरचाच दर्जा मिळावा आणि ज्या स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून तिथं खर्च होतो तो खर्च होत नाही असं तुमचं मत आहे. तर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा महाराष्ट्राच्या राज्यामध्ये हे खर्च घेण्यात येऊ नये आणि तिथं जेवढे पैसे मिळतात ऍक्सिडेंट झालेल्या लाभार्थ्याला तेवढेच पैसे महाराष्ट्रामध्ये मिळावे अशी मागणी तुम्ही करणार आहे का? नक्की. त्यातला दुसरा मुद्दा काय आहे, माननीय पत्रकारांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला. एक आपण स्टॅम्प ड्युटीवरती कंपॅरिझन केलं, दुसरं कंपॅरिझन आहे नोशनल इन्कम नावाची एक कायद्यामध्ये संज्ञा आहे. जे विवरणपत्र जे इन्कम टॅक्सचं रिटर्न आहे त्याचं ती साधारणपणे एकूण जनसंख्येच्या 2% लोक भरतात. मग एखादा माणूस अपघातात मयत झाल्यानंतर त्याचं इन्कम किती होतं, त्याच्यावर अवलंबून किती माणसं होते आणि त्याचं वय काय होतं, या गोष्टीवर ते सगळं क्रायटेरिया ठरतो. ह्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे जो आयकर विवरणपत्र भरत नाही त्याचं इन्कम काय धरायचं. महाराष्ट्रामधला हा ट्रेंड आहे प्रभाकरजी. भारतात सगळ्यात जास्त टॅक्स महाराष्ट्र स्टेट पेड करतं. सगळ्यात जास्त पर कॅपिटा प्रति व्यक्तीची इन्कम हे महाराष्ट्रातलं आहे. असा असताना महाराष्ट्रात त्याच्याबद्दल निवाडे देत असताना ॲव्हरेज आहे 6,000 ते 9,000 दरमहा.
कर्नाटकमध्ये तिथल्या माननीय उच्च न्यायालयानं कालसाच्या संयोगानं एक सर्क्युलर काढलेला आहे, जे मी सोशल मीडियावरती मान्य पत्रकार महोदय आणि आपल्या चॅनलला देतो. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय ते 2012 पासूनचं त्यांचं सर्क्युलर आहे. दरवर्षी 500 रुपयाची वाढ त्याच्यात इनबिल्ट आहे. आता चालू वर्षी 16,500 रुपये तिथं नोशनल इन्कम म्हणलं जातं आणि आपल्याकडे ते 6 ते 9 आणि त्याच्यात युनिफॉर्मिटी नाही. म्हणजे 1 नंबर कोर्टाला वाटलं 6,000 ते 6,000च धरणार, 2 नंबर कोर्टाला वाटलं ते 7 तर 7 धरणार, 3 नंबर कोर्टाला वाटलं 8 आणि एखादं अत्यंत माझ्यासारखं उदार अंतकरणाचं न्यायालय असलं तर ते 9 धरणार. पण तिथे ती युनिफॉर्मिटी आहे. 16,500 सर्क्युलरनं सांगितलं म्हटलं की 16,500च्या खाली जजमेंट नाहीये. हा जो मूलभूत फरक आहे, याच्यानं होतं काय, कॅल्क्युलेशनमध्ये ॲट एंड ऑफ द डे दुप्पट, म्हणजे इथं जर 10 लाख रुपये एखाद्या केसमध्ये मिळणार असतील, तीच केस तिथं दाखल केली तर 20 लाख मिळतात. वकिलासाठी केसेस अनेक असतात हो, राजकारण्यासाठी अनेक वेगवेगळे विषय आहेत, पण ज्यांच्या घरातला करता माणूस गेलेला आहे अपघातामध्ये त्यांच्यासाठी ती एकमेव केस आहे. त्यांचा विचार मायबाप सरकार. मला एक प्रश्न आहे की बाबा, मला वाटते 667 केसेस तुमच्या विजापूरच्या न्यायालयामध्ये चालतात आणि 164, 61, 72 पर्यंत केसेस फक्त धाराशिव. तेच केसेस जर धाराशिवच्या न्यायालयामध्ये चालले तर तुमच्यासह इथं 510, 1000 जी वकील आहेत त्यांना थोड्या थोड्या केसेस मिळाल्यानंतर या वकिलाची परिस्थिती नक्की म्हणजे वाढणार नाही का, याची प्रगती होणार नाही का? मग या वकिलासाठी तुम्ही माझे अध्यक्ष म्हणून, वकिलांचे माझे अध्यक्ष म्हणून या सर्वच वकिलांचा का विचार करत नाहीत आणि काय करणार? नाही, काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात. बरं, मग आता ही गोष्ट आम्ही विधिज्ञ मंडळ म्हणून सरकारच्या वारंवार लक्षात आणून दिली. त्याचबरोबर आणखीन एक 2-3 मुद्दे सांगतो महाराष्ट्र आणि कर्नाटकचे कंपॅरिझनचे, म्हणजे सगळ्या जनतेच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आपल्याकडं हे दावे चालवण्याच्या पॉवर फक्त डिस्ट्रिक्ट जज नाहीत, म्हणजे धाराशिव, भूम, परंडा, कळंब आणि उमरगा हे सगळे मिळून 10 ते 12 सन्माननीय न्यायाधीशांना ह्या पॉवर्स आहेत. कर्नाटकमध्ये ती संख्या, विजापूर आणि त्यांचे सगळे ते तालुके, तिथं ह्या सिनियर डिव्हिजनला, म्हणजे डिस्ट्रिक्ट जजच्या खालची पोस्ट आहे त्या सिनियर डिव्हिजनला, तिथं ही ॲव्हरेज संख्या आहे 30च्या आसपास, म्हणजे 3 पट. इन्फ्रास्ट्रक्चर नो डाऊट आपल्यापेक्षा कर्नाटकमधलं चांगलं आहे. कर्मचाऱ्याची संख्या आपल्यापेक्षा तिथं चांगली आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, आपल्या मीडियातून मी ती अपील करतो, धाराशिव जिल्ह्यामध्ये एकाही प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीचं नोटीस टेकिंग ऑफिस नाहीये. म्हणजे केस दाखल केल्यानंतर रिस्पॉन्डंट म्हणून जी कंपनी हजर होणार आहे त्याला इथं लागणारा वेळ हा प्रचंड वेळखाऊ आहे. कर्नाटकमध्ये त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे त्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टच्या स्टेशनला ते असणं, आणि त्यांची नोटीस बजावण्याची पद्धत बंच नाही, म्हणजे एका महिन्यात जे प्रकरण दाखल होतात ताबडतोब इन्शुरन्स कंपनीला नोटीस बजावणी केली जाते. आपल्या इथं प्रभाकरजी केस टू केस जर सांगायचं म्हटलं तर काही प्रकरणामध्ये इन्शुरन्स कंपनीचे ऑफिसेस सापडून कधी नागपूरहून पुण्याला गेलेलं असतं, पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला गेलेलं असतं, 2-2 वर्ष लागलेले मॅटर्स आहेत आपल्या इकडे. बरोबर. आता मी नॅशनल डेटा सांगतो तुम्हाला, म्हणजे फक्त कर्नाटकच चांगलं का असं नाही. आपण एक साधारणपणे 4 राज्याचा कम्पॅरेटिव्हली अभ्यास करूया, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक. सगळ्यात लवकर न्यायनिवाडा हा मध्य प्रदेशातला होतो, क्रमांक 2ला आहे कर्नाटक राज्य, क्रमांक 3ला आहे महाराष्ट्र, क्रमांक 4ला आहे गुजरात. ही त्या राज्याच्या ज्युडिशियल माइंडसेट आणि तिथला प्रभाव. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे दावे आले, म्हणजे दिवाणी आले, फौजदारी आले, पोस्कोचे आले, आपले मोटर ऍक्सिडेंट क्लेमचे आले. आता माझी ह्या सगळ्याच्या उपर जाऊन आणखीन एक मागणी आहे, जसं स्टॅम्प ड्युटी कमी लागली पाहिजे, नोशनलचं जास्त धरलं पाहिजे. इथं तडजोडी होण्याचं विमा कंपनीचं जे प्रमाण आहे ते का कमी आहे, तर जे व्याजदर आहे नॅशनलाइज बँकेचा जो व्याजदर चालू आहे तो दिला जातो. मला एकच म्हणायचं, फक्त विजापूर कर्नाटकच्या न्यायालयामध्ये ज्या ऍक्सिडेंट झालेल्या लाभधारकांना पैसे मिळतात त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं आपल्या धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, मराठवाड्यात किंवा राज्यात हे मिळालं पाहिजे, एवढंच माझं मत आहे. हो, आणखीन मी एक ॲडिशन देतो आणि आपण ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे येऊया. इंटरेस्ट जो आहे, जसं लँड ॲक्विजिशन मध्ये स्टॅच्युटरी 15% आहे, तर मूलभूत म्हणजे इन्शुरन्स कंपनीचा एक डेटा सांगतो मी तुम्हाला अंदाज येईल. प्रीमियम गोळा करून रिस्क रिवॉर्ड रेशो जो असतो, म्हणजे आता एकूण या वर्षभरात किती क्लेम आले, म्हणजे त्याच्यासाठी किती प्रोव्हिजन करायचे आहे, ते पैसे ते गुंतवणूक केल्यानंतर
मार्केटमधून प्रायव्हेट विमा कंपन्याचा सरासरी प्रॉफिट आहे 25 ते 33% रक्कम त्यांना प्रॉफिट होतं आणि त्यांना क्लेमंटला व्याज देताना 6 ते 7% असं दिलं जातं. त्यामुळं जितक्या मॅटर प्रोलॉंग होतील तितक्या विमा कंपन्या फायद्यामध्ये राहतात. याचाही बरं सरकारला ह्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा खिशातून द्यायचा नाही हो, हे सगळ्यात जोक आहे. कायद्यात बसवून कर्नाटकमध्ये जी पैसे विमा कंपनी देते तीच महाराष्ट्रात आहे, बस एवढंच माझं ती वेगळी नाही आहे. मग सरकारनं माणसानं ह्याच्यात इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे, जसं कर्नाटकवाल्यांनी घेतला त्या पद्धतीनं. ऍक्सिडेंट क्लेम हे पूर्ण महाराष्ट्राच्या राज्यामध्ये एक सारखाच झाला पाहिजे आणि प्रत्येकाला तेवढी स्टॅम्प ड्युटी आणि तेवढाच नफा मिळावा अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर करावी ही त्यांना मी आपल्या माध्यमातून. माझा एक प्रश्न आहे सर, की पत्रकारांचे कायदे, स्वतंत्र अधिकार आणि पत्रकार हा मुक्त, की जेणेकरून खरं आणि खोटं दाखवणारा पत्रकार, यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराला तुम्ही कोणत्या कायद्यानुसार पत्रकाराला न्यायालयामध्ये बंधन घालता येतंय का? काही त्याच्यामध्ये प्रोटोकॉल्स आहेत, कायद्यानं सांगा. हो 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 हो, की चित्रीकरण करत असताना अनेक केसेस इन कॅमेरा असतात, अनेक केसेसमध्ये त्यातल्या फिर्यादीची नावं जाहीर करायची नसतात. आता ते सत्य या नावाखाली आपण काहीही करू शकत नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर ह्या अनुषंगानं ते आहे. आपण न्यायालयामध्ये शूटिंग करायला आपणाला कायद्यानं विरोध अजिबात नाही, पण तो अनुषंगिक असावा. त्याला जर जोड एखाद्याच्या प्रसिद्धीची असली तर तो आपल्या व्यवसायाचा म्हणजे पत्रकारिता ही शुद्ध आहे. जहां न पहुंचे रवी वहां पहुंचे कवी असं नाहीये, ते वहां पहुंचे पत्रकार असं आहे. सामान्य माणसांना ज्या वेळेस सरकारकडून लाभाच्या स्वार्थापोटी आपला गैरवापर होता कामा नये. न्यायालयात काम करणाऱ्या सुज्ञ वकिलानं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी न्यायालयामध्ये मीडियाचा वापर, न्यायालयात मीडियाचा वापर करू नये अशा पद्धतीची एक वकिलांची भावना आहे, पण तो अधिकार नाही. ते प्रोटोकॉल आहेत, म्हणजे सांकेतिक, जसं घटनेमध्ये कर्तव्य सांगितलेलं आहे. होय होय. समजा कर्तव्य नाही केल्यानंतर शिक्षा नाही. माझा प्रश्न अजून आहे, एखादा वकील किंवा न्यायालय, सगळेच वकील आणि न्यायालय वाईट आहेत असं अजिबात म्हणणं नाही. करेक्ट. समजा एखादा वकील किंवा न्यायालयातच गुप्त पद्धतीने गांजा विकतोय, उदाहरण, आणि त्याचं बातमी आमच्याकडे पुराव्यासहित मिळाली, तुम्हाला आम्हाला अधिकार आहे, त्यावेळेस आम्ही न्यायालयामध्ये त्याची गांजा विकणारी शूटिंग करायची का नाही? बिलकुल बिलकुल. पत्रकार हा भयमुक्त आहे. सत्य गोष्टी ज्या कायद्यानं नियमानं पत्रकारांना सांगितलेल्या आहेत त्याची शूटिंग कुठंही करण्याचा माननीय DY चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय अशा त्यांनी एक पत्रकारांचा स्वतंत्र अधिकार सांगितला. आणि तो न्यायालयामध्ये आता सर्वांना ज्ञात आहे की जर पत्रकारावर दबाव आला किंवा त्याच्यात गैरवर्तन कारभार केलं तर त्याला 50,000 रुपयाचा दंड आणि 3 वर्षे शिक्षाचा कायदा त्यांनी सांगितला. आणि कुठल्याही पत्रकाराला गर्दीत जाताना DYSP असू द्या, SP असू द्या, यांना कंट्रोल करता येणार नाही, कारण तो गर्दीचा भाग नसून तो सत्य जाणवणारा, सत्य समोर लोकांच्या आणणारा एक भाग आहे. म्हणून पत्रकार हा भयमुक्त आणि स्वतंत्र अधिकाराचा वापर करीत असेल तर त्याला सपोर्ट करा. त्याला सपोर्ट करण्याच्या ऐवजी जर विरोध केला तर त्याची शिक्षा तुम्हाला देता येईल आणि तुम्हाला जामीन होणार नाही असा सुद्धा कायदा चंद्रचूड साहेबांनी फायनल केला आणि सांगितला. तर यावर तुम्ही काय सांगा? माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही गोष्टीवरती टिप्पणी आणि टीका करायची नसते. ते जे त्यांनी सांगितलेलं आहे तो कायदा असतो. घटनेच्या आर्टिकल प्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश त्यांच्या जजमेंट्समध्ये दिलेले असतात तो कायदा असतो आणि त्या कायद्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याच्याबद्दल वकिलाचं दुमत असण्याचं धन्यवाद. रवींद्र कदम साहेब आहेत, याने पत्रकारांचे स्वतंत्र अधिकाराला बिलकुल सुद्धा बाधा आणू दिली नाही. जे सर्वोच्च माननीय आदरणीय सर्वोच्च न्यायालय DY चंद्रचूड साहेबांनी दिलेले आदेश देशातल्या प्रत्येक वकिलाला मान्यच करावे लागेल. त्यांच्यावर टिप्पणी करणं अयोग्य आहे असं आदराने त्यांनी सांगितलं. पत्रकारांचे स्वतंत्र अधिकार आहेत. वकिलाची एक कंट्रोलिंग आहे की आपल्या संघटनेत असलेल्या सगळ्या वकिलांना
एक समंजसपणा म्हणून एकोपा राहायला पाहिजे. न्यायालयामध्ये आपण जे काम स्वार्थापोटी करत आहात ते कुठल्या तरी चॅनेलला जाऊन दाखवून आपला स्वार्थ साधता येणार नाही, अशाही पद्धतीनं त्यांनी मांडणी केली. तर सर्व वकिलांना आणि पत्रकारांना सुद्धा सूचित करण्यात येते की प्रत्येकाचे अधिकार अबाधित आहेत. वकिलाचे अधिकार वकिलांना अबाधित आहेत, आपले अधिकार आपल्याला अधिकारित आहेत. तर सत्य बातम्या दाखवण्यासाठी कुठेही भीती बाळगू नका. असत्य बातम्या खोट्या जर दिल्या तर ते पत्रकारांना अंगलट येऊ शकतं, ते नाकारता येत नाही, कारण कायदा हा सर्वांना सारखा आहे. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर करावा, कायद्याचा आदर करावा, नियमाप्रमाणे कायद्यानं काम करावं असा सल्ला त्यांनी दिले. आणि याच वेळी की 15/7/2024 दिलेली मुलाखत सन्माननीय आदरणीय वकील साहेब रीतापुरे साहेब यांनी 15 तारखेला दिलेल्या मुलाखतीची दिलगिरी स्पष्टीकरण करून त्या मुलाखतीच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असत्याल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी क्लिअर सांगितलं आहे. तर यापुढे सर्व वकिलांनी आपल्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करावी. आपल्या संघटनेच्या विचाराशिवाय कुठेही असे चॅनलला मुलाखत देऊ नये असं त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय करायचे त्यांनी ठरवावं असंही त्यांनी सांगितलंय. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक, या चॅनलला शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि अशाच वेगवेगळ्या कायद्याच्या असो, अन्यायाच्या असो किंवा प्रशासन काम करीत नाही त्या प्रशासनाला धारावर धरलेले असो, या सर्व बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर आणि सर्व वकील मंडळाला खडतर प्रवासच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद.